नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनेलवर. तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये या ठिकाणी सुधारणा करण्यात बाबतचा जी-आर 24 जून 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी निर्गमित केलेला आहे. तर जाणून घेऊया संपूर्ण जी-आर मधील शासन निर्णय या ठिकाणी काय आहे. तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे प्रोत्साहन भत्त्याकरिता संदर्भाहीन क्रमांक 1 येथील दिनांक 4/10/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. तर निकष अधिक्रमित करण्यात येत आहेत. अनुषंगाने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्याकरिता अंगणवाडी केंद्रांकरिता खालीलप्रमाणे निकष विहित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. त्या आधारे पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी केंद्रांमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता अनुदेय करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर जाणून घेऊया कामाचे नाव आणि प्रोत्साहन भत्त्यासाठी निकष काय आहेत. तर नंबर 1 साठी समुदाय आधारित कार्यक्रम CBE. तर यामध्ये दरमहा किमान 2 समुदाय आधारित कार्यक्रम घेणे व त्याचे पोषण ट्रॅकरवर नोंद देणे हे महत्वाचं असणार आहे. तर घरपोच आहारमध्ये दरमहा नोंदणी झालेल्या एकूण लाभार्थी संख्येच्या 90% लाभार्थ्यांना 25 दिवस घरपोच आहाराचे वाटप करण्यात यावे. तर त्यानंतर 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्व शालेय शिक्षण म्हणजे 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकाच्या 80% बालकांची किमान 16 दिवस उपस्थिती असणे गरजेचे आहे. तर गरम ताजा आहार 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या 80% बालकांना दरमहा 21 दिवस आहाराचे या ठिकाणी वाटप करण्यात यावे. तर FHSND म्हणजेच आहार आरोग्य दिवस दरमहा एका FHSND आहार आरोग्य दिवस कार्यक्रमाचे आयोजन करणे व त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद घेणे गरजेचे आहे. तर SM अतितीव्र कुपोषित, मध्यम कुपोषित. तर अंगणवाडीमधील मध्यम कुपोषित आणि अतितीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी झालेले असणे गरजेचे आहे. तर त्यानंतर अतितीव्र कमी वजन व मध्यम कमी वजन तर असलेल्या बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. तर गरम ताजा आहार व घरपोच आहार पोषण ट्रॅकरवर दरमहा अहवाल देण्यात यावा. तर स्थूल व लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे. स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. तर खुजी बालके आणि यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे. तर खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षाही कमी असणे गरजेचे आहे. तर नंबर 2 चा पॉईंट आहे पोषण ट्रॅकरवर ऍप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्रांचे प्रतिमाह मूल्यांकन करण्यात यावे. तदनुसार उपयुक्त नमूद 10 निकषांपैकी किमान 7 निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना खालीलप्रमाणे या ठिकाणी प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. तर किती प्रोत्साहन भत्ता या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर प्रोत्साहन भत्ता हा अंगणवाडी केंद्रांकरिता किमान पात्र निकष संख्या तसेच अंगणवाडी सेविकांना अनुदेय प्रोत्साहन भत्ता आणि अंगणवाडी मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता. तर या ठिकाणी 7 निकष पूर्ण केले असल्यास अंगणवाडी सेविकांना 1400 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार असून तर त्याचमध्ये अंगणवाडी मदतनीस यांना 700 रुपये या ठिकाणी भत्ता देण्यात येणार आहे. तर 8 निकष पूर्ण केले असतील तर 1600 रुपये अंगणवाडी सेविकांना, 800 रुपये अंगणवाडी मदतनीसांना. तर 9 निकष पूर्ण केले असल्यास 1800 रुपये हे अंगणवाडी सेविकांना मिळणार असून आणि 900 रुपये हे अंगणवाडी मदतनीसांना मिळणार आहेत. तर 10 निकष पूर्ण केले असल्यास 2000 रुपये अंगणवाडी सेविकांना आणि 1000 रुपये अंगणवाडी मदतनीसांना या ठिकाणी पैसे या ठिकाणी भत्ता दिला जाणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा या ठिकाणी जी-आर आहे. तर प्रोत्साहन भत्ता हा कसा दिला जाणार आणि किती दिला जाणार याची संपूर्ण माहिती या जी-आर मध्ये आहे आणि या जी-आर ची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही हा जी-आर डाउनलोड करू शकता. तर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.